काँग्रेसचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील, वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारासाठी कोगे गावात प्रचार सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग डाफळे होते. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटत राहू अशी ग्वाही दिली. कोणतंही पद नसताना कोट्यवधी रुपयांची गावातील विकासकामं करणारा डॉक्टर के.एन. पाटील जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला. आधी काम करून मगच ते मतदान मागण्यासाठी आले असून त्यांना जिल्हा परिषदेत पाठवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. सत्तेतल्या लोकांना मतदानामधूनच जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील यांनी यावेळी बोलताना माझ्या राजकारणाची सुरुवात कोगे गावातून झाली असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत वारकरी संप्रदायासाठी एन.ए. प्रॉपर्टीमधील 3 गुंठे जागा, सडोली दुमालामधील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सावरवाडीमध्ये शाळा आणि रस्ता अशी कामं केली असल्याचं सांगितलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, मॉब बॉईज ग्रुप, वारकरी संप्रदाय मंडळ, महिला भजनी मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. या सभेला तंटामुक्त गाव समितीचे सदस्य सर्जेराव घराळ, बबन रानगे, किरण पाटील, उदयानी साळुंखे, सरिता सासणे, धनंजय खाडे, संभाजी पाटील, डी.आर. बुडके, बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.